ही आहे दीपमाळ. ही दीपमाळ प्रत्येक सणाला तिला दीप पाजवले जाते. दीप पाजवला जातो, मानकरी येतात आणि ते प्रत्येक जे काय असतील ते सगळे त्या ठिकाणी दीप लावले जातात आणि त्याला ते पाजळली जाते. अशी ही आहे दीपमाळ. आणखी मला इकडे एक असं छोटे मंदिर आहे, बघितलं ते सांगतो ना, आहे ते त्याचं तर फार वैशिष्ट्य आहे. त्याच खरं फार वैशिष्ट्य आहे. हे आहे खेरजाय देवी. ही खेरजाय देवीचं मंदिर आहे. खेरजाय गुडाय पाहुणी असं हे मंदिर आहे. या मंदिरावर आपल्याला एक छत्री दिसते. ही छत्री आता उभी केलेली आहे, परंतु ही खेरजायचं असं म्हणणं होतं की एका रात्रीमध्ये माझं जर मंदिर बांधणार असेल तर माझं मंदिर बांध, नाही तर बांधू नको. जवळजवळ 1300 वर्ष गेली, ही गोष्ट शक्य झाली नाही. परंतु आमच्या पिढीमध्ये आम्हाला असं वाटलं की उघडा ठेवायचा देवाला पावसामध्ये उन्हामध्ये, तर काहीतरी असावं. म्हणून आम्ही रामवर्धायनीला विचारलं की त्याच्यावर काहीतरी असावं, पण ते तिने सांगितलं एका रात्रीत कसं होईल, एका रात्रीत होणं नाही. मग आम्ही अशी शक्कल लढवली की या ठिकाणी काहीतरी एखादी छत्री असावी आणि छत्री असावी. ती आमच्या चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर म्हटलं आता ही छत्री जी तुम्हाला दिसते ही साधारण 600 किलो तांब्याची आहे. 600 किलो तांब्याची छत्री म्हटल्यानंतर तुम्ही विचार कराल की 600 किलो तांब्याची छत्री बनणं शक्य नाही. मग ही छत्री आम्ही कोल्हापुरामध्ये बनवायला दिली. आर्किटेक्ट कडनं हिचं प्लॅन तयार केलं आणि कोल्हापुरामध्ये बनवायला दिली. तिला बनवायला जवळजवळ 1.5 वर्ष गेलं छत्रीला. परंतु ह्या छत्रीचं जे उभं रॉड आहे ते साधारण 125 किलोचं आहे. तिच्या खाली जे फाउंडेशन प्लेट आहे ती 125 किलोची आहे. कारण वादळ वाऱ्यातून कुठल्या गोष्टी धोका होता का बरं, असं म्हणून ह्याला 600 किलो तांब्या वापरलेला आहे. आता तुम्ही म्हणाल 600 किलो हे उघडे आहे ना, कधीही चोर येऊन नेऊ शकतो, पण मगाशी सांगितलं चोर येऊ शकत नाही आणि नेऊ शकत नाही. इकडे एक छोटं मंदिर दिसतंय. घोरपड असेल बघा. आपण म्हणतो ग्रामदैवत. ग्रामदैवत म्हटलं की ग्रामदैवताच्या ठिकाणी अनेक देवस्थाने येतात. जळ, थळ आणि पाषाण. त्याच्यातलं हे आमचं हे जे मंदिर छोटस दिसते, या मंदिरामध्ये तुम्हाला एक छोटा म्हणजे हे दिसते, दगडाची प्लेट दिसते गोलाकार. त्याच्यावरती 4 तुम्हाला पुंज्या दिसत आहेत. त्या 4 पुंज्यांचं असं आहे, तो एक पुंजी आहे चेडा, दुसरी पुंजी जी आहे तो मार्का, तिसरी पुंजी आहे तो मानमोड्या आणि चौथी पुंजी आहे तो रगातवड्या. सहजानसजी आम्ही हे घातकी आहेत. त्याला गावाने हाक मारल्याशिवाय ते उठत नाहीत. अशा पद्धतीचं हे स्थळ आहे. हे चेड्याचं स्थळ आहे. आणखी मंदिराच्या पाठीमागे आपल्याला अजून छोटी छोटी मंदिर आहे, त्याच्याबद्दलची पण आपण माहिती घेऊया. पाठी मंदिरात आहे. तुम्हाला खरं म्हणजे सांगितलं असतं याच्या, हे बघा हे शेड दिसते तुम्हाला. जुन्या आम्ही जेव्हा नवीन रुपया घडल्या त्यावेळेला आम्ही जुन्या असलेल्या काढलेल्या रुपया या शेड मध्ये ठेवलेल्या आहेत. कारण आमच्या पुढच्या पूर्व येणाऱ्या पिढीला काहीतरी बघता यावं की हे असं जुनं होतं. अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं विसर्जन करा, परंतु मी स्वतः सांगितलं की हे विसर्जन करायचं नाही. कारण माझी पुढची येणारी पिढी काय बघेल, तर त्यांना बघण्यासाठी म्हणून हे आम्ही बंदिस्त करून ठेवलेल्या जुन्या सगळ्या जीर्ण झालेल्या मूर्ती आहेत. खूप 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 छान विचार आहेत. म्हणजे आज जर ते आपल्याला जपता आले, त्यामुळे पुढच्या कित्येक पिढ्यांना ते अस्तित्व काय होतं आणि त्या मूर्त्या कशा होत्या त्या बघता येतील या ठिकाणी. म्हणजे आता मगाशीच सांगितल्याप्रमाणे काय जळ, थळ, पाषाण, तर हे आहे थळ. याला इथे थळ देणं दिलं जातं. पहिलं काम कुठलंही करायचं असेल तर हे थळाला पहिलं आम्ही देणं मागणं देतो आणि त्यानंतर बाकी सगळ्या कामाला सुरुवात करतो. मंदिर अगदी वैशिष्ट्यपूर्ण खालून तुम्ही बघाल ना, सेम जे हाफसेट मारलेत ना, ते हाफसेट वरपर्यंत टॉप पर्यंत तुम्हाला सेम दिसणार असं आहे. खूप खूप छान. म्हणजे कारागिराने अगदी रेखीव काम केलं. हे बघा, हा एक स्तंभ तुम्हाला दिसतोय,
परंतु हा शिंद्यांचा मूळ पुरुष आहे. शिंद्यांचा मूळ पुरुष आहे. आता तुम्ही म्हणाल हा मूळ पुरुष मग तुम्ही मंदिरात आतमध्ये का नाही ठेवला? बरोबर. तर खरं तर असं आहे की आम्हाला जे मार्गदर्शक कर्नाटकी ब्राह्मण होते त्यांनी आम्हाला सांगितलं हा मूळ पुरुष जे आहे ते बाईचं जे पाणी आहे अंघोळीचं हे मूळ पुरुषावर पडलं पाहिजे आणि म्हणून ते आतमधलं पाषाणावरचं पाणी या ठिकाणी येऊन पडतं आणि ते या ठिकाणी त्याचं स्थान आहे. खूप छान. या ठिकाणी मला हे हा दगड दिसतोय गोलवाला, त्याच्याबद्दल म्हणजे नक्कीच त्याच्याबद्दल पण काहीतरी माहिती असेलच. खरं गोल आहे ना? गोल आहे. खरं तर हा गोल आहे. याचं सुद्धा आज माझ्या पश्चात मंदिर होईल की नाही सांगू शकत नाही, पण तो व्हायला पाहिजे. झालं तर इथे बाजूला कदाचित होईल, परंतु हे चक्रान आहे. अच्छा, चक्रान आहे. हा चक्रानाचा हा दगड आहे आणि हा चक्रांचा दगड तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे पालखी जेव्हा डुलते आणि ती वाऱ्यासारखी पळत जाते कोणाला धावणार त्यात ती जी हवा आहे ती ही हवा आहे. चक्रान म्हणजे हवा ती हवा आहे. ती हवा त्या देवीच्या ह्याच्यात शिरते आणि मग ती वाऱ्यासारखी पळत जाते. असं आहे ते चक्रान. छान माहिती. म्हणजे आज ती मला येऊन अजून थोडीशी माझ्या ज्ञानामध्ये भर पडली की खूप चांगल्या गोष्टी बघायला मिळाल्या. गाव तिथे 12 वळचे असतात. बरोबर आहे. आता इथे मार्की आहे म्हणजे लोकांना ऐकण्यासाठी ते पाहिजे. बरोबर. ते म्हणजे आता हे बघा लोक काय म्हणतात अरे मार म्हणजे जात आहे ती. बरोबर. काय जातीसाठी कोणी लाज वाटते का? नाही असं आहे. तर हे बघा हे जे स्थान आहे या ठिकाणी देवळी सारखं दिसतंय कंपाऊंड मध्ये हे हिला मार्की म्हणतात. या ठिकाणी आमच्या इथे 3 निषेधार शिंदे, सुतार आणि महार. तर त्यांनी तो बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांनी ते देवाला हे केलेलं, पण तो आम्ही तो देव टाकलेला नाही. तो या ठिकाणी त्यांचा देव ठेवलेला आहे. काय हे हिला मार्की म्हणतात. खूप छान. थोडीशी माहिती आपलं हे जे आपण मंदिर बांधलंय हे कुणी बांधलंय, कसं बांधलंय आणि काळा दगडातच काय त्याच्याबद्दल थोडीशी आपल्याला माहिती मिळाली. हे मंदिर पूर्वीचं म्हणजे पाषाणातच होतं, परंतु ते चिरेबंदी होतं. चिरेबंदी असल्या कारणाने या गावचं खरं तर मंडल मुंबईत नव्हतं आणि मंडल मुंबईत नसल्या कारणाने आमच्या गावचे जे सरपंच कृष्णा सरपंच होते ते म्हटले बाबा रे आपल्या मुंबईमध्ये माणसं आहेत पण त्यांना ती विखुरली आहे, कोण कुणाला माहिती नाही. त्या ठिकाणी जर आपल्या गावचं एक मंडल झालं तर आपल्याला कुठेतरी म्हणजे काहीतरी करता येईल. ती जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली आणि माझ्यावर टाकल्यानंतर मी इथून मुंबईमध्ये जाऊन ते मंडळ म्हणजे सगळ्यांना एकत्रित करून काय ती संस्था मी स्थापन केली. मग त्या संस्थेचा मी संस्थापक आहे आणि संस्थापक असल्यानंतर आमच्या सगळे आम्ही मुंबईकडे एकत्रित झालो आणि असा निर्णय घेतला की आपल्याला खरोखरच महालक्ष्मी सारखं मंदिर आपल्याला बनवायचं आहे. आणि ते जुनं असलेलं काय चिरेबंदी होतं, त्याला काय अशा कमानी वगैरे डिझाईन वगैरे नव्हतं. मग आम्ही इथून कोल्हापूरमध्ये गेलो, कोल्हापूरमध्ये तिथे गेलो, तिथे कुंभार म्हणून ते वाळव्याचे त्यांना घेऊन आलो आणि त्यांनी संगाती कोल्हापूर रंकाळाच्या बाजूला अप्पासाहेब गाडीवडार म्हणून जुना कारागीर होता त्याला आणला आणि त्याला आणून दाखवल्यानंतर त्याने ते मंदिर मी बनवीन असं सांगितलं. हे मंदिर आता असं मंदिर होणं शक्य नाहीये, जुने कारागीरच हे काम करू शकतात. आज तो अप्पासाहेब बिचारा योगायोग म्हणजे म्हातारा नाही आहे, परंतु तो त्याने जे बनवून ठेवले त्याची ही आज आठवण निघते. हे असं मंदिर मग आम्ही मुंबईकरांनी ठरवलं. आता हा गाव तसा मोठा नाहीये, हा गाव सुद्धा 100 घराच्या वस्तीचा गाव नाही आहे. 105 उंबीट आहे आणि हे म्हणजे करोडोचं काम होतं, होणं शक्य नव्हतं. परंतु ज्या वेळेला आम्ही बसलो मंदिरामध्ये माझे वडील हयात होते, पाषाणास कळे लावायला सांगितलं. म्हटलं हे मंदिर आता आपल्याच्याने होणं नाही. बाईने सांगितलं बिंदास काम चालू कर, काम होईल. आम्हाला विश्वास बसला. बघता 10 वर्ष आम्हाला हे मंदिर बनवायला लागले, कारण वस्ती छोटी असल्या कारणाने निधी कमी होता काय. आणि जे लोकांनी येऊन बघून गेले अशा लोकांनी आम्हाला बोलवून मदत केली, त्यामुळे हे सगळं शक्य झालं. आज 10 वर्षापूर्वी हे मंदिर साधारण 2.25 करोडला बनलेलं आहे काय. हे गाव लहान असल्या कारणातून कालावधी जास्त लागला, अशा पद्धतीचं हे मंदिर बनलेलं आहे. आणि मला थोडस माहिती इकडे आपल्या याचे बोल हे तुळशी वृंदावन बरोबर, हे पण त्याच दगडामध्ये बनवलं, तसंच बनवलं. हे बघा हे तुळशी वृंदावन आम्हाला मार्गदर्शक सगळे कर्नाटकी ब्राह्मण होते आणि कर्नाटकी ब्राह्मण सगळा विधी जो आमचा झालेला आहे हा कर्नाटकी ब्राह्मणांकडून झालाय. मग जे आम्हाला पाहिजे होतं हे तुळशी वृंदावनच काय, तर आतमध्ये ज्या सगळ्या देवीच्या रूपी मूर्ती आहेत ह्या सुद्धा आम्ही कर्नाटकामध्ये बनवला. हे तुम्हाला तुळशी वृंदावन आपल्या इथे तरी बघायला कमी मिळेल, परंतु हे कर्नाटकी कारागिरांनी बनवलेलं आहे.
काय त्याच्यामुळे हे उठून दिसतंय. हे सगळं आम्ही तिकडून कर्नाटकवरून आणलेलं आहे. आणि साईडला शिवपिंड आहे ना. हा चल. या भाषेत बोलायचं तर बगाड. आता त्याला आम्ही खरकांबा बांधतो, दगडाचा बांधलाय म्हणून. पहिलं लाकडी बांधलं जायचं, हे बगाड असतो. आणि बगाडावरती जत्रेच्या दिवशी संध्याकाळी लाट चढवली जाते. आणि ती लाट चढवल्यानंतर लाटेला गळ लावला जातो आणि त्या गळाला मानकरी लटकवला जातो काय. आणि तो मानकरी लटकवून 5 भेवड्या फिरल्यानंतर त्याला खाली उतरला जातो. ह्याला बोलतात बगाड. हे स्मारक आहे. ज्या वेळेला स्वतंत्र महाराष्ट्राचा लढा झाला आणि त्या लढ्यामध्ये आमच्या गावातले कृष्णा गणू शिंदे हे त्या लढ्यामध्ये मारले गेले. आणि मारले गेल्यामुळं त्यांची आठवण कुठेतरी राहावी म्हणून आम्ही गावाने हा निर्णय घेऊन हे त्यांचं छोटस का होईना या ठिकाणी स्मारक बनवलेलं आहे. हे बघा, हा म्हणजे रखवालदार आहे. बरोबर. कोण आहे? रखवालदार. ह्याचा फोटो असा घ्या की त्याच्यावर ज्या मी तेच फोटो घेऊन दाखवतो मुलांना. ज्या डिझाईन आहे ना, बरोबर, त्या कोण आहेत? नृत्यांगण आहेत. त्याला जागवणाऱ्या, रात्रभर जागा ठेवण्यासाठी त्यावेळेची कलाकुसर आहे. हे बघा, हे आहेत रखवालदार. पण रखवालदार आहेत हे फार जुने, म्हणजे जवळजवळ 1300 वर्षापूर्वी घडलेलं हे काम आहे. त्याच्यावर तुम्हाला जे काही दिसतंय त्या नृत्यांगण आहेत. आणि नृत्यांगणा त्या नाच करतात आणि रात्रभर त्या रखवालदाराला जागा ठेवण्याचं काम करतात. असं आहे ते पहारेकरी. आपल्या छोट्यातली छोटी माहिती पण आज आपल्याला इकडे मिळाली. खूप तुमचे खूप खूप आभार आहेत आपल्या चॅनल तर्फे. आणि नक्कीच आपण ही व्हिडिओ आपल्या गावात सगळ्यांना पण दाखवूया. त्यांना सुद्धा आपल्या सगळ्या जे असतील परदेश वगैरे राहणार असतील त्या लोकांना सुद्धा या व्हिडिओबद्दल माहिती मिळेल. पण मला खरंच म्हणजे चोरवणे गावाबद्दल एक विशेष वाटतं की एवढा म्हणजे सह्याद्रीच्या कड्यागाभारीत आहे परंतु आजही तितकंच पवित्र आणि गावाबद्दलची नाती इकडच्या लोकांमध्ये मला ते बघायला भेटतात. ते खूप एक वैशिष्ट्य वाटलं मला की आजही लोक जोडली गेलेली आहेत. अगदी मुंबई पुणे असतील किंवा परदेश असतील जोडलेली. म्हणजे काय, जो आमचे अध्यक्ष आहेत ना आमचे, ते इथे काही जेवायला खावायला नाश्त्याला काही नव्हतं. बरोबर. त्या माणसानं असा निर्णय घेतला या ठिकाणी की इथे येणारा भाविक हा उपाशी जाता कामा नाही. तेव्हा कुठल्याही पशी जेवण चालू करा, काय लागतंय ते मी देतो. बारका भाऊ आहे माझा अध्यक्षाचा असं. आणि आतमध्ये ते बसलेच नाही लंबू सारखे उंच. बारका भाऊ आहे माझा. आम्ही सगळं देवाला वाहून घेतलेली माणसं. मंदिरं म्हटली की त्या ठिकाणी देवाचा वास असतोच. आणि हा वास, हा देवाचा इथलं अस्तित्व हे इथं आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. कारण तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ अजून बघायला मिळतील. आणि तुमच्या सबस्क्राईबमुळे आम्हाला या ठिकाणी आत्मविश्वास मिळतो. आणि अशाच आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत, मित्रपरिवार असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा. तुम्हाला आमच्या व्हिडिओंचा किती उपयोग होतो तेही आम्हाला सांगा.